हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनीच रसद पुरवली। राऊतांचे सामनामधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा केवळ प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न। हिम्मत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावरही लिहावं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। कुणाची रसद घेण्याची मला गरज नाही। राऊतांनी वायफळ बोलू नये। काँग्रेसच्या वरिष्ठांकडे संजय राऊतांची तक्रार करणार। काँग्रेसचे नेते आणि उमेदवार विकास ठाकरे यांचा राऊतांवर निशाणा। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा। पैसे वाटलेले संजय राऊत पाहायला आले होते का? संजय सिरसाट यांची टीका। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। अनिल देशमुख यांच्याकडून राऊतांच्या दाव्याला दुजोरा, तर फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राहुल देशमुख यांना देखील अटक। देशमुखांचा आरोप। अनिल देशमुखांचे आरोप बिनबुडाचे। पराभव दिसल्यानं फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे। प्रवीण दरेकरांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून हजारो कोटींचं वाटप। उदय सामंत फक्त पैसे वाटपात सहभागी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। पुणे पालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला। पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांना देखील नांग्या मारायला सुरुवात केली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा। मतमोजणी दिवशी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको। अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम। बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू। नागपुरात मॉकपोलची मतं क्लिअर न करताच मतदान 35 दिवसांनंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या। काँग्रेसच्या विकास ठाकरे यांची मागणी। गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला भीषण आग। आगीमध्ये 12 लहान मुलांसह 28 जणांचा मृत्यू। दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात। दिल्लीमध्ये बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये 7 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू। 12 बालकांना वाचवण्यात यश। 5 बालकांवर उपचार सुरू। पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा 243 कोटींचं नुकसान। अमरावतीसह धाराशिवमध्ये देखील संत्रा आणि केळीच्या फळबागांना मोठा फटका। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। maharesult.nic.in आणि www.tv9marathi.com या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं रेलम चक्रीवादळामध्ये रूपांतर। पश्चिम बंगालला हाय अलर्ट। मुसळधार पावसाचा इशारा। आयपीएलच्या 17व्या हंगामाचा किंग आज ठरणार। कोलकातासमोर हैदराबादचं आव्हान, तर फिरकीला अनुकूल चेन्नईच्या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांचा कस लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।